Welcome to all my dear learners. Today's topic is how to identify the infinitive. Infinitive definition दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. When to is put before the base form of the verb is called infinitive. जेव्हा बेस फॉर्म ऑफ द वर्ब असेल त्याच्या अगोदर टू लागलेला असेल त्याला म्हणतो आपण इन्फिनिटिव्ह. ओके, मराठीमध्ये अर्थ याचा होतो काचीचे, ऊन, करिता किंवा त्यासाठी. जसं आय केम टू मीट यू, मी तुला भेटण्यासाठी आलो, साठी. बरोबर आहे. इट इज नॉन फिनाइट वर्ब, म्हणजे अकॉर्डिंग टू सब्जेक्ट इट कॅनॉट बी चेंज. ते न्यूट्रल असते, ऍज इट इज जसं तसंच राहते. ओके, म्हणून इट नेव्हर चेंज. उदाहरण बघू आपण. इट इज टाइम टू स्टडी, ही वेळ आहे कशाची? अभ्यास करण्याची. आलाची. दुसरं वाक्य, आय बिकेम व्हेरी हॅपी टू रीड इट, मला आनंद झाला, खूप आनंद झाला, टू रीड इट, ते वाचून. आलं. नंतर आय वुड लाईक टू कॉल माय फ्रेंड, मला माझ्या मित्राला बोलावणे आवडेल. ओके, टू कॉल, टू स्टडी, टू रीड, टू कॉल. नंतर दे डोंट वॉन्ट टू हाईड एनिथिंग. ओके, दे डोंट वॉन्ट टू हाईड एनिथिंग. नंतर रीमा लाइक्स टू सिंग अ सॉन्ग, रीमाला आवडते गाणे म्हणणे. ओके, ही ट्राईड, त्याने प्रयत्न केला टू विन द मॅच, कशाचा प्रयत्न केला? टू विन द मॅच, मॅच जिंकण्याचा. नंतर टू ईर इज ह्युमन, चुकणे हा मानव धर्म आहे. टू ईर आता सब्जेक्टच्या ठिकाणी आलेला आहे. ओके, जनरली काही वर्ब सब्जेक्टच्या ठिकाणी पण यूज करतो आपण. आय वॉन्ट टू रीड अ बुक, मला पुस्तक वाचायचे आहे. तर याच्यासाठी मराठीत सांगितलं चाचीचे, ऊन, करिता. आणि बेस फॉर्म ऑफ द वर्ब त्याला टू असतो, त्याला म्हणतो आपण इन्फिनिटिव्ह. ओके, सो यू रिमेंबर स्टडी. ओके, अँड डू स्टडी regarding the infinitives. So this is all about today's lectures. Thank you.